मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याच मेहकर तालुक्यात ऐन पावसाळ्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। तालुक्यातील पाथर्डी गावात पावसाळ्याच्या मध्यातही विहिरी कोरड्या ठाक पडल्या असून गावाला टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। गावात पाण्याचा टँकर पोहोचताच हंडाभर पाण्यासाठी महिलांची मोठी धावपळ आणि झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत। गावात पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना कागदावर राबवल्या गेल्या, मात्र गावकऱ्यांना अजूनही हक्काचे पाणी मिळालेले नाही। त्यामुळे प्रशासनाने या योजना तातडीने पूर्ण करून गावाला कायमस्वरूपी पाणी द्यावे अशी तीव्र मागणी आता ग्रामस्थ करत आहेत। चहूबाजूला पावसाचे आगमन झाले असताना बुलढाण्याच्या पाथर्डी गावात मात्र पाण्याचे थेंब थेंब मिळवण्यासाठी महिलांना तासनतास वाट पाहावी लागते। गावात टँकर शिरताच पाण्यासाठी हंडे घेऊन महिलांची एकच झुंबड उडते। पाणी पुरवठ्याच्या विविध शासकीय योजना या गावात राबवण्यात आल्या, मात्र नियोजनाच्या अभावामुळे आणि ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांची तहान भागू शकलेली नाही। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या स्वतःच्या तालुक्यातच जर ऐन पावसाळ्यात ही परिस्थिती असेल तर सामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। सर, जे आमच्याकडे पाणी पडेल नाही भरपूर, त्यामुळे आम्ही टँकर लावले। आता पाणी नाही तर टँकर लावायला पडलं आम्हाला। नदीले पाणी नाही, ओरचा पाणी नाही, कुठलाच पाणी नाही, काहीच पाणी नाही आम्हाला। आता टँकर लावायला लागला, सुविधा आमच्यासाठी करायला लागलं ना काही ना काही। मग काय करणार आम्ही? पाणी पुरवठ्याच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत? योजनेची आहेच ग्रामपंचायतच्या, त्यानंतर शासनाची एक म्हणते आपल्या जी कोणती सातगावाची, पण ती चालू नाही आली अजून। काय कारण चालू होण्यामागचं? आता ते काम चालू आहे ना, अजून काही चालू झालं नाही, काही चालू नाही, कधी नाही। आता टँकर लावले आम्ही, त्याचं कोण सांगणार आहे? त्याच्यामुळे चालू टँकर। आमच्या म्हणजे विहिरीत तर पाणी कमीच आहे, पण वरचं पण पाणी नाही आला अजून। आम्हाला प्यायला पाणी नाही, ढोरायला पाणी नाही, अशी एवढी समस्या आहे बा। आता काय टँकर किती वाजता येतो तुमच्याकडे? आता बरेच दिवस झाले सुरू आहे आता। दररोज टँकर? हो रोज टँकर मिळतो? हो, दररोज येते, दररोज येते। काही पैसे भरला असेल टँकरसाठी मग आता? ते आता ते त्याचं माहित आता, आपल्याला काय एवढं सांगू शकत नाही आपण आता। हो, टँकर येते, दर दिवस पाण्याची येते आमच्या इथे, काही अडचण नाही। फक्त वरचा पाणी नाही म्हणून आम्हाला टँकर शिवाय आम्हाला जमतच नाही, पाणी आम्हाला पाहिजेच। आता तरी संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या पाथर्डी गावाच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणी पुरवठा योजना पूर्ण करणार का, की गावकऱ्यांना असाच पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी मेहकर, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।